जय शिवराय मित्र हो. मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मित्रो, वादळ झालं आहे मजबूत. म्हणजे दुपारचं झोपलो होतं आहे मी आणि नंतर सनसन आवाज येऊ लागलो वाऱ्याचो, गडगडाट, पाऊस थोडंफार पडलो आणि वारा एवढा भयानक गेला आहे ना, म्हणजे थोडीफार भीती पण वाटली की काय होत आहे काय नाही. आणि असंच काही ठिकाणी घरांवरनं माड वगैरे पण पडलो. त्याचप्रमाणे माड तर गावात आहेत ना खूप सारे तुटले. तर आता मी जात आहे गावात फेरफटको मारत आहे आणि तुमका दाखवत आहे, आपल्या गावखडी गावाची अपडेट देत आहे कशा प्रकारे आहे. आमच्या बागेत आमचे 2 पोपळी तुटले आहेत. ही बघा, ही एक आणि त्याच्या मागच्या साईडला आहेत. तर पहिलं सुरुवातीचं हे अवकाळी पाऊस आणि वादळी वारं आहेत ना, खूप भीती वाटतं कोकणात तरी. आणि जी कौलारू घरं असतात आणि घराच्या आजूबाजूक माड असले ना की अजून पण भीती वाटतं. चला आता आपण जाऊया आणि बघूया गावात वादळान काय काय पराक्रम केलेले आहेत ते. हे बघा, ठिकठिकाणी आहेत ना अशा प्रकारची रस्त्यांवरनं झाडा किंवा माड वगैरे पडलेले आहेत. तर त्यामुळे आहेत ना वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि जनजीवन गावातला विस्कळीत झालेलं आहे. आत्ता आपण आपल्या गावखडी गावच्या स्टॉपवरती पोचलो आहे आणि या ठिकाणी पण ही समोरची जी बाग दिसत आहे ना, तर या बागेत जवळजवळ 5 ते 6 माड तुटलेले आहेत. चला तर आता आपण आहेत ना बाईकवरनं गावातल्या थोड्या भागातनं फिरून येऊया. हा सगळा नुकसान झालेला आहे. काय पडला माड? हे गुरकुडे लाव की तो माड पडलो इकडे. अजून काय काय झाला पम्या का रोशन पाटील त्यांच्याकडे काय पण एक मोडलो. करायचे 4 माळ तिकडे नुकसान झालं. काय बोलता? होय, ता पण झाला. आंबो पडलोय पुढे आणि इकडे घरावर माड पडलो आहे. चला अपडेट देते जरा तुमका मित्र हो. हे बघा इकडे पूर्ण माडांची कलाम पडला. ह्या बघा इकडे पूर्ण आंब्याचा झाड पडला, हापूस आंब्याचा. आईच्या गावात सगळी 2 उपालीच वाटतं ती पूर्ण. थांब जरा हवे गावात हो संदीप काका. संदीप काका रस्ते साफ करतायत. काय झालंय नुकसान पूर्ण. चल
बघा आमच्या शाळेतलं पण माड तुटलेलो आहे. ही आमची सरस्वती विद्या मंदिर गावकडी शाळा. काय म्हणतो पुढे पण आहे झाला एवढा नाही पुढे. चल पुढे नाही वाटतं काय मग पाठी बी. मंदार पुढे काय आलाय होय जाऊया पुढे. हा आरपी अँटिक झालो. चला मी आणि ओमकार काय जाऊया आता शिवगणवाडीत जातो आहे. बघूया पुढे काय झालं का. सर्व ठिकाणीच नुकसान झालं आहे. फक्त गावकडीतच नसतात अजून ठिकठिकाणी वेगवेगळ्या गावातनं पण नुकसान झालं असतात. तुमच्या गावात काय नुकसान झालं तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 4-5 2-3 मिनिटाची इथलं ना. आंबेत आंबे तेरा. ही आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. हे आमचं श्रीदेव रामेश्वर मंदिर. शिवगणवाडीत आलो आता आम्ही. गावकडी गावाचे शिवगणवाडी. संकेत खय काय पडलाय. खय पडले झाडा पुढे नाही ना काय. चल मग फिरो. हो दादा हे बघा आज आहेत ना मित्र रोहनकडे पूजा होती. कधी रोहन लग्न झालं तुझं काल ना. अभिनंदन धन्यवाद. आणि आज पूजा होती. नाव काय तुझा बाबू. आनंद संत शिवगण. आनंद संत. तुझा काय रे. शिवम राजेंद्र नानोरकर. ओके. तर हे बघा आज पूजा होती पण सर्व लाईट वगैरे गेलेली आहे तर वातावरण पूर्ण खराब झालेलं आहे भावाचा. ही आमची शिवगणवाडी. चला येतं नंतर आंघोळ बिंगोळ कोण येतं. चला आई अरे भावा काय केव्हा आलं मुंबईत ना. मजेत ना. मग इकडे गावी गेलो. रोहनच्या लग्नात आलो होती काय. आईच्या गावात तू इकडे आहेस की चाललं. काय झालं पुण्यात. ओके ओके. काय केलं खाली झाडा बिडा तुटली. माझी बायको अच्छा नमस्कार. तू काय गावी ते दाखवतो होय काय. खूप काढलेलं आता तू गावात खय
आता इकडे कुडाळला गेलो, कुडाळला कुडाळला पूजा घातली. ओके तुझं पण लग्न हा, आता जाऊ. अरे अभिनंदन भावा मग पूजा वगैरे करून आलं सर्व पूजा घातली ओके आणि मग इकडे आईच्या घरी आलो. अच्छा मग इकडे आलो. आता किती दिवस इकडे सोमवारपर्यंत आहे. ओके ओके ब्लॉग तर बनवलंय पण आता प्रॉब्लेम असं झालो आहे की माझ्या मोबाईलची बॅटरी फक्त 1% आहे. अजून काही गोष्टी मला कव्हर करायचे होते पण ते आता शक्य होणार नाही असं वाटतं आहे. बघू आता. पण आता मी शिवगणवाडीतनं आम्ही चाललो होतो म्हणजे आमच्या पुढे भंडारवाडी चालला पुन्हा एकदा. आजचं ब्लॉग कसं वाटलं मका कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओको लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.